हे लांब लांब रस्ते कधी जुने होत नाहीत की बदलत नाहीत आणि अंधाराच्या ढिगाऱ्यावरून धावत जातात दिवस कायम. जिकडे पाहावं तिकडे तेच दिसेल असं नक्षत्र नाही, नाही पृथ्वीलाही ठिकाणा भिरभिरून अंतराळात. तरी गुरुत्वाकर्षण नाहीसं करता येत नाही तिरडीवर सुद्धा. खुणा ठेवून संपत नाहीत चंद्रकोरी घराघरावर कल्लेल्या, की सावल्या सोडून जात नाहीत झाडांना जन्मभर. लकाक्कन उमटलेली टिकत नाहीत सूर्यबिंब संध्याकाळपर्यंत सुद्धा गालावरची. घरात शिरून दारं बंद केली तरी, डोळे मिटले तरी आतली निगेटिव्ह संपत नाही, असतेच असते सदानकदा. अंगाचा रंग बदलत नाही की हाताची अडगळ सुटत नाही झोपेत सुद्धा. दुःखाचा अंकुश असो सदा मनावर, हलाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो. चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला 1000 बोटं असो, लक्षात राहत नाहीत बिचारी, त्यांना दीर्घायुष्य लाभो. ते चुलीपुढे बसून ताटात वाढलेलं मुकाट्यानं खातात. त्यांचे सदरे फाटके असतात आणि मुडपून टीप घातलेली असते धोत्राला कुठेतरी. खिन्न असतात नेहमी नेहमी झोपेत सुद्धा. ते कधी स्वतःचं अस्तित्व जाणवून देत नाहीत, खंगलेले असतात. ते मनातच पिटाळून लावतात रानडुकरांएवढे विचारांचे कळप. शेवटचे राजे असतात बुरुजावरून खिन्नपणे क्षितिज न्याहाळत, बागेतल्या म्हाताऱ्या घोडदळाची फुरफुर ऐकत. किंवा ते कधी समोरून जाताना दिसत नाहीत, पण नंतर पाठमोरे दिसतात. झोपलेले असताना किती बिचारे दिसतात. आता ज्यांची आपण कविता ऐकली ते आमचे मित्र भालचंद्र नेमाडे. हे वस्तुतः आपल्याला कादंबरीकार म्हणून जास्त माहीत आहे. नेमाडे यांनी लिहायला सुरुवात केली ती 1956-57 साली, आणि ती कविता लिहून त्यांनी लिहायला सुरुवात केली. अर्थात नेमाडे हे कवी आहेत या गोष्टीची पुन्हा जाणीव लोकांना झाली ती 1970च्या सुमाराला, जेव्हा मेलडी हा त्यांचा एकमेव कविता संग्रह प्रसिद्ध झाला तेव्हा. वस्तुतः नेमाड्यांच्या या सुरुवातीच्या कवितांमध्येच नेमाड्यांची गुणसूत्र आणि त्यांचा लेखनवंश स्पष्ट झालेला आहे असं मला वाटतं. आज मुंबई दूरदर्शनच्या चित्रण कक्षामध्ये माझ्याबरोबर नेमाड्यांप्रमाणेच प्रसिद्ध समीक्षक डॉक्टर गोमा पवार बसलेले. आणि पवार, मी आणि नेमाडे मिळून नेमाडे यांच्या साहित्यिक चरित्राचा आणि चारित्र्याचा एकूण आढावा घेण्याचं इथे ठरवलेलं आहे. सुरुवातीला एक सांगून टाकतो की नेमाड्यांनी जे काही लिहिलं आहे त्यात जसं मी मेलडीचा उल्लेख केला, कविता मला स्वतःला प्रिय असल्यामुळे मी कवितेपासून सुरुवात केली आणि मेलडीचा उल्लेख केला. आणि नेमाड्यांनी सुरुवात सुद्धा कवितेपासून केली होती. पण त्यांचं सर्वात प्रसिद्ध पुस्तक असं म्हटलं तर ते कोसला ही त्यांची कादंबरी. ही 1963 साली प्रसिद्ध झाली. त्यानंतर सुमारे 12 वर्षानंतर त्यांची पुढची कादंबरी, किंबहुना 2 कादंबऱ्या, बिढार भाग 1 आणि भाग 2 हे एकाच पुस्तकात एकत्र आहे, ही प्रसिद्ध झाली. आणि त्यानंतर जरीला आणि झूल या त्यांच्या 2 कादंबऱ्या पैकी बिढार भाग 1 आणि भाग 2, जरीला आणि झूल मिळून कादंबऱ्यांचे एक चतुष्टयच आहे आणि त्याचा एकत्रितपणे विचार केला पाहिजे. याखेरीज नेमाडे टीका स्वयंवर नावाने त्यांचं आता लवकरच टीका लेखांचं पुस्तक प्रसिद्ध होईल आणि शैलीशास्त्रावरचं एक त्यांचं पुस्तक सुद्धा प्रसिद्धीच्या मार्गावर. खेरीज तुकारामावरती इंग्रजी भाषेत त्यांनी एक मोनोग्राफ लिहिलेला आहे. तर ही त्यांची एकूण प्रसिद्ध पुस्तकं. चुकलं माकलं असेल तर डॉक्टर पवार मला क्षमा करतील आणि माझी चूक सुधारतीलच. त्यासाठीच तर ते माझ्या शेजारी बसलेले आहेत आणि मी सुद्धा त्यांच्याकडे प्रेमाने बघत आहे. तर ज्या कादंबरीची सुरुवातच इतर मराठी कादंबऱ्यांपेक्षा निराळ्या तऱ्हेने झालेली होती, त्या उतार्यातूनच आपल्याला पुढचे मुद्दे
जास्त स्पष्ट करता येतील. तुम्हाला काय वाटतं? काय योग्यच होईल एका मग दृष्टीने. आपण नेमाड्यांना सांगू की त्यांनी सुरुवात कोसलाची सुरुवातच आम्हाला वाचून दाखवावी. सुरुवातीपेक्षाही मी दुसऱ्या, कारण कोसलाला सुरुवात काही फारशी नाही, ती कुठूनही सुरू केली तरी सुरू होते असं लोक ती म्हणतात. संपवता कुठे तुम्ही? ती लोक संपवतात कुठूनही कुठूनही संपवली तरी कुठेही चालेल असं आहे. संपवतात असं दिसतंय. म्हणून मी आता कुठून सुरू करतो ते एक मी उतारा वाचून दाखवतो आणि त्याच्याबद्दल आपण आपल्याला काय वाटतं ते सांगा. तेव्हा मला एक प्रकारचा साक्षात्कार झाला. हे पांडुरंग सांगवीकर टेकडीवर फिरायला जातो आणि येता येता एकदम वावटड सुटते आणि वारा सुटतो प्रचंड आणि पाऊस पडायला लागतो त्यावेळेस. तेव्हा मला एक प्रकारचा साक्षात्कार झाला. त्या अंधारात संध्याकाळच्या भयानक वेळी मी भूत आहे असं मला वाटलं. नाहीतरी आपण भूतच. आसपास कुठे काही चाहूल ऐकू येते आहे का? नाही. ही जागा आपण 4 वर्षात किती पाठ करून ठेवली. माझ्याबरोबर हॉस्टेलवर आलेले फारच थोडे आत्तापर्यंत अजून इथे आहेत. इथे अंधारातून सायकलीनं नेमके दगड चुकवून आपण येतो जातो, इतकी ही जागा पाठ झाली आहे. तेव्हाचे इतके मित्र कुणी कुठे, कितीतरी चेहरे, कितीतरी 1000 नावं लागोलाग न अडखळता सांगून दाखवीन. तो हा, तो घाऱ्या डोळ्यांचा, हा तो काळा कुट्ट, तो उंच, तो ह्या गावचा, तो त्या वर्गातला. हजारो प्रसंग, हजारो शरीरं, आपण अनेक भानगडी केल्या, शेकडो. एकत्र मिळून चहा करणं ही सुद्धा आता एक घटनाच वाटते. जितके दिवस, रात्री, दुपारी, संध्याकाळी तितक्या घटना. खोलीला धडपडत कुलूप लावून कॉलेजात तासाला जाणं सुद्धा घटनाच. ही जागा आपलीच आहे ह्या हिशेबानं आपण वागलो आणि आता हिला सोडून जा. काही कारण नसताना जन्मभर इथे का राहता येऊ नये? करार संपतो तो का? ही लायब्ररी, ह्या आसपासच्या इमारती, तिकडच्या कॉलेजच्या इमारती, ह्या इमारतींच्या 4 वर्ष नाहीशी झाली. अशी हजारो माणसांची लाखो वर्षे इमारती पिऊन टाकतात. आपल्याजवळ काहीच राहत नाही. आठवून ह्या जागेवरच्या घटना मनात आणल्या तरच ही जागा आपण पितो. ही झाडं, ह्या खोल्या, ह्या खिडक्या, ह्या टेकड्या, वेताळामागची कुरणं आणि तिथल्या गुंजा, सगळ्यांचा संबंध निव्वळ ही जागा सोडली की तुटला. संबंध जुळताना ते तुटतील हे अगोदरपासूनच माहीत नसतं. ही जागा मात्र तुटू शकते, कारण आपले पाय जमिनीत रोवलेले नाहीत. म्हणूनच आपण हा वर्षांचा आणि जागेचा संबंध जुळवून सांगतो. आपण पायांच्यावर हिंडतो आणि जुन्या जागेचा हिशेब ठेवतो. हे फार करुण आहे. एक प्रकारची आध्यात्मिक अस्वस्थता हे नेमाड्यांच्या पहिल्या कादंबरीपासून अगदी अखेरच्या कादंबरीपर्यंत आढळून येणारं वैशिष्ट्य आहे असं एक म्हणता येईल. हे जसं त्यांच्या आशयाचं एक सूत्र आहे, तसंच पुन्हा माणसाच्या जीवन जगण्याची जी एक मूलभूत लय, तिचाही आविष्कार ह्या कादंबऱ्यामध्ये होतो. परंतु कोसलाबद्दल त्यांना मुख्य प्रश्न करायचा झाला तर एकदम सगळ्या बाबतीत, म्हणजे आशय, सूत्र, व्यक्तिचित्रण आणि भाषा, या सगळ्या बाबतीत विलक्षण वेगळी ठरणारी ही कादंबरी त्यांनी लिहिली कशी? तुम्हाला तुम्ही सहेतुकपणानं लिहिली का एक प्रकारच्या सहजपणानं लिहिली? हा, लिहिताना अर्थातच सहजपणे लिहून झाली, पण त्याचं एकूण बाळणपण जर पाहायला गेलं सबन कादंबरीचं, तर कोसला बरीचशी माझ्याजवळच होती. ती कधीतरी एकदा या स्वरूपात येणं आवश्यक होतं. ती कवितांच्यातून आली असं दिलीप मगाशी म्हणालाच, परंतु ती कादंबरीतून आली याचं कारण त्या एक 15-20 दिवसात जे लिहून झालं त्याला लोक नंतर कादंबरी म्हणायला लागले आणि मी कादंबरी म्हणतो. खरं तर ते एक भाषेचाच एक असा आकार आहे आणि भाषेचा मी पहिल्यापासून फार प्रेमी आहे आणि मराठी भाषा ती कुठलीही असो, कोणाच्याही तोंडातली असो की ती मला मनापासून आवडत जाते. याचं कारण मी मुळात खानदेशी बोलणारा माणूस आहे आणि मराठीची सगळी रूपं एकूण संबंधित कोल्हापूरपासून, गोव्यापासून तर नागपूरपर्यंतची सगळी काहीतरी स्वतंत्र असं एक त्याच्यात चरित्र असतं असं एक मला नेहमी वाटत आलं. म्हणून शब्दातून काहीतरी घडवावं असं त्यावेळी मला वाटलं आणि म्हणून असा हा आकार आपोआप तयार झाला. मला असं वाटतं की कोसला या कादंबरीचं एक वैशिष्ट्य, आता तू जे भाषेबद्दल म्हणालास त्यानुसार, की कोसला ही निव्वळ आपल्या साहित्याच्या वाचनातली महत्त्वाची घटना नसून ही आपल्या भाषिक जीवनामधली महत्त्वाची घटना आहे आणि म्हणून ती कादंबरी आपल्याला महत्त्वाची वाटते. ती माझ्या भाषिक जीवनातली तर होतीच. आणि भाषेची निव्वळ प्रादेशिकता नव्हे तर एकूण भाषेच्या प्रादेशिक सत्तेमध्ये असलेले अनेक जे कप्पे आहेत, अनेक जे थर आहेत, त्या सर्व थरांमधून
यांच्या एकूण कादंबऱ्या जर तुम्ही पाहिल्यात तर फिरतात. बरोबर. म्हणजे ज्याप्रमाणे पांडुरंग सांगवीकराची आणि चांगदेव पाटलाची पुढे यात्रा चाललेली आहे, हं. ती यात्रा एका भाषिक प्रदेशातून चाललेली आहे, हे त्याचं सर्वात महत्वाचं अंतर्गत वैशिष्ट्य असं मी म्हणेन. कवितेसंबंधी कवितेचा जो मुद्दा काढला तर मला असं वाटतं की कविताही त्यावेळी कदाचित मी एवढी लिहिली असती, परंतु मला त्यावेळी असं वाटत होतं की कवितेला एक प्रकारची शिस्तबद्धता, किती जरी ती मुक्तछंदात नेली, कारण माझ्या कविताही हळूहळू ओळी लांबत गेल्या, ती हळूहळू गद्यापर्यंत येत चालली आणि मग पद्य आणि गद्य ह्यात काही फारसा फरक नसतो असं एक जाणवत गेलं. आणि मग आपण कविता लिहून जास्त शिस्तबद्ध आणि जास्त यांत्रिक होतो का काय असं वाटून मग कदाचित कादंबरीमध्ये जास्त स्वातंत्र्य असेल आणि म्हणून मी हे सगळं जास्त विस्ताराने मांडलं असंही आपल्याला म्हणता येईल. पण कवितेचं त्याचं जे अंग आहे ते काही बाजूला टाकता येत नाही कादंबरी. नाही म्हणजे आता असं पण म्हणायचं का की कविता ही फारच शिस्तबद्ध आहे किंवा जवळजवळ नात्सी किंवा फाशिस्टच प्रकार आहे असं फाशीचा प्रकार असं समजून, आणि कादंबरी जरा लोकशाहीला जास्त जवळची म्हणून तू त्याची निवड केलीस की लोकांना तर जवळची आहेच, की कवितेमध्ये व्यक्त होऊ न शकणाऱ्या अशा अनेक गोष्टींविषयी आस्था असल्यामुळे, उदाहरणार्थ आता खानदेशातला एखादा कंडक्टर जर का खानदेशी बोलीमध्ये बोलला तर हे कवितेमध्ये लिहिता कठीण आहे. म्हणजे कविता तुम्ही लिहिताना वेगवेगळ्या बोलींमध्ये लिहायला लागलात कविता किंवा संभाषणं संवाद वगैरे टिपायला लागलात कवितेमध्ये, तर मग ती कविता राहणारच नाही. जितक्या बोली आणि जितका प्रदेश त्यांनी व्यापलेला आहे सहेतुकपणानं त्यांच्या कादंबऱ्यातून, तितका इतर कोणत्याही कादंबरीत आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु कोसलाच्या भाषेबद्दल जर बोलायचं झालं तर आणखीन एक कारण नेमाड्यांनी सांगितलेल्या कारणाच्या जोडीनं सांगावं लागेल असं मला वाटतं. तोपर्यंतची कथात्मक साहित्याची भाषा ही कृत्रिम, अलंकारिक आणि काहीशी गुळगुळीत अशा प्रकारची होती. तर हे भाषेचं निर्जीव रूप, भाषेबद्दल एक विलक्षण आपुलकी आणि प्रेम असणाऱ्या नेमाड्यांच्या सारख्या लेखकांना हे पटत नसलं पाहिजे आणि म्हणूनही त्यांनी प्रयोग केला की काय. समोरासमोरच आपण विचारूनच घेऊ. हे अलीकडच्या काळाबद्दल म्हणता येईल, परंतु मराठीची जी परंपरा आहे तिच्यात आपल्याला भाषेबद्दलचं असं निरीक्षण काही करता येणार नाही. उलट बोलणं आणि कविताच बोलणं संबंध किंवा कवितेतून सुद्धा बोलणं असे कवितेचे शेकडो प्रकार आपल्या परंपरेत होते. परंतु कादंबरी हा जो 19व्या शतकात प्रकार आला तर त्याची पुरेशी जाण आपल्या कादंबरीकारांनी ठेवली नसल्यामुळे आणि मधल्या काळात लघुकथाकारांनी ती जवळपास ही भाषेची जाण जवळपास विसरवून टाकल्यामुळे असा प्रकार 1960च्या सुमाराला होता आणि आम्हाला तो वाचताना फार त्याचा ताप होत होता असं एक दिसत होतं वाचताना. म्हणून तो एक भागच झाला होता की अशा भाषेला आपण प्रतिक्रिया दिली पाहिजे आणि ती प्रत्यक्षात मग लिहूनच द्यावी हे जास्त चांगलं. कारण कितीही समीक्षा लेख लिहिले तरी त्याचा परिणाम काय होतो हे आपण पाहतच आलो. त्यापेक्षा प्रत्यक्षच काही करून दाखवलं, म्हणजे कवायत म्हटलं तरी चालेल किंवा कविता म्हटली तरी चालेल, तर प्रत्यक्ष काही केलं तर ते जास्त आपण सांगू शकतो. म्हणून समीक्षा ही एक माझं लेखनाचं, तुम्ही जो लेखनवंश म्हणाला त्याचं एक दुसरं अंग आहेच. समीक्षा आणि कादंबरी ही एक प्रकारे दोन्ही शस्त्र वापरून ती निरनिराळ्या पातळ्यांवरती पण दोन्ही शस्त्रच वापरून आणि शस्त्रांसारखी वापरून आणि विशेषतः नैतिक शस्त्रांसारखी वापरून, केवळ कलात्मक शस्त्र नव्हेत, म्हणजे पेन्सिल सोडण्याच्या ब्लेड्स असतात तशी नव्हेत, तर शस्त्रक्रियेचे शस्त्र असतात त्याप्रमाणे ही नैतिक शस्त्र म्हणून वापरून तू जे काही व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचं एक अंग ह्यांनी म्हटल्याप्रमाणे अस्वस्थता अगोदरच्या मराठी भाषेबद्दल, एकूण भाषेबद्दलची किंवा साहित्याबद्दलची महाराष्ट्रातली अनास्था याबद्दल. तर या विषयावर तुला आणखी काही सांगावं असं वाटतं का की 19व्या शतकापासून ते 1960 पर्यंत ज्या दशकामध्ये तू लिहायला सुरुवात केलीस, हा जो संबंध कालखंड आहे तो कालखंड एकतर आपण इंग्रजांच्या छत्रीखाली उगवणारी अशी जवळपास
परपोषक अशी परपुष्ट अशा पद्धतीचीच भाषा उगवत आलो. आणि आपली वाङ्मयीन जी फॅशन होती ती बरीचशी तिकडच्या मोजक्या लेखकांच्यावर, म्हणजे तिकडचे काही चांगले आपल्याला माहीत होते असं नाही. आता हे मी इंग्रजी शिकवतोच त्यामुळे मला माहीतच आहे की त्या काळात जे श्रेष्ठ लेखक होते ते काही त्यावेळी आपल्याकडे येत नव्हते. तर तिकडचे सेकंड रेट थर्ड रेट अशी आपली मॉडेल्स होत गेली आणि मग आपण आपली परंपराच जवळपास विसरलो. म्हणजे आपल्याकडे लीळाचरित्र सारखा जगन्मान्य होऊ शकेल असा ग्रंथ होता, तो जगन्मान्य व्हायची गरज नाही परंतु होऊ शकेल असा, किंवा तुकारामासारखा मोठा कवी होता, ह्याची सुद्धा आपल्याला काही जाण ह्या काळात होती असं वाटत नाही. काही ठराविक भाषेचा स्पर्श असलेले लेखक सोडले तर बाकीचे हे जवळपास विसरलेच होते असं एक वाटतं. आणि दुसरं असं अजून म्हणता येईल की एक महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती जमातींची आणि सगळ्या प्रकारच्या लोकांची, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची काही एक भाषा असते आणि ती सगळी मिळून मराठी आहे अशी जाणीव नव्हती. कुठेतरी मराठी एका गावात बोलली जाते आणि आपण शिकून घेऊया आणि त्याच्यात लिहूया असं सगळं लोक लिहायचे. पण आपण बोलतोय ती मराठीच आहे हे आपल्याला फार उशिरा लक्षात आलं. म्हणून याला अर्थातच वेळ लागला. ही सगळी प्रक्रिया 1960 नंतर जोरात सुरू झाली. त्यांच्या कोसलाकडून बिढारकडे जायला पाहिजे आणि तेही भाषेच्या संदर्भातच जायला पाहिजे. कारण कोसला ही बोलीभाषेत लिहिलेली कादंबरी आहे असं म्हटलं तरी लेखक हा अतिशय दक्ष आहे भाषेबद्दल. एक प्रकारच्या बुद्धीची चमक सदैव दिसते आणि आपलं लक्ष त्या चित्रण विषयाप्रमाणेच भाषेकडेही जातं कोसलातल्या. परंतु जाणीवपूर्वक नेमाड्यांनी बिढारमध्ये ही वेगळी साधी वाटावी अशी भाषा वापरली का, किंवा याच्याबद्दल नेमाडे तुम्ही काय सांगू शकाल? कोसलानंतर 12 वर्ष मी काही लिहू शकलो नाही. याची काही कारणं आहेत. एकतर मी बसलो की कवितेसारखीच एकदम कादंबरी लिहून टाकतो रात्रंदिवस अशी, आणि तेवढा वेळ म्हणजे कोसला किती दिवसात लिहिली होती? कोसला मी जवळजवळ 19-20 दिवसात काहीतरी लिहिली एकसारखी अशी. म्हणजे पहिला ड्राफ्ट 3-4 ड्राफ्ट करतो आणि लोक मला विचारतात की कादंबरी कशी लिहावी, तर मी पहिल्यांदा सांगतो की एक कागदांचा गठ्ठा आणि एक टोचा विकत घ्यावा. मला वाटलं टोचा हा समीक्षकांना उपयोगी असावा, पण नाही, कादंबरीकाराला साहित्यिक सुद्धा टोचा वापरतोय. कादंबरीकाराला सुरुवातच टोचानी करावी लागते, कारण कागद इतके सगळे सांभाळणं आणि अनेक ड्राफ्ट करत करत जाणं आणि कधीतरी आपल्या मनासारखी, म्हणजे कविता जशी मनासारखी होते किंवा चित्र आपण मनाला येईपर्यंत जसं वेगवेगळे रंग करत राहतो, छटा बदलत राहतो, तशा शब्दांच्या छटा बदलणं, वाक्य बदलणं, पात्रांच्या तोंडची भाषा एखाद्या वेळी वेगवेगळी बदलणं किंवा शब्द बदलणं हे खूप चाललेलं असतं. आणि आपल्याकडे काही टाईपरायटरवर आपण लिहित नाही, तर आपला हातच टाईपरायटर असल्यामुळे आपण त्याच्यावरच खोडून असं बरंच लिहित जात असल्यामुळे ते आपल्याला लक्षात येतं की आधीचाही शब्द बरोबर होता का, आता आपण नेमलेला आहे तो बरोबर आहे, असं बरंच चालत असतं. पण थोडक्यात म्हणजे एकूण कादंबरी लिहिताना हे सगळं भान ठेवावं लागतं की अनेक पात्र वेगवेगळी जी अशी आपण मनात बाळगून ठेवलेली असतात, त्यांची भाषा, त्यांचे परस्पर संबंध, या सगळ्या गोष्टी जुळत आपल्याला एवढा एक मोठा काळ लागतोच एक सलग लिहायचं म्हटलं तरी. एक मला पटकन विचारावा असं वाटतो प्रश्न असा की सुरुवातीला तुझी कविता असलीस ती किंवा कोसला ही सबंध कादंबरी आणि हे कादंबरी चतुष्टय ज्याचा आपण विचार करणार आहोत, या सर्वांचं स्वरूप आहे ते एखाद्या संस्मरणासारखं आहे आणि त्यामुळे एका झपाट्यामध्ये ते लिहून काढणं हे महत्वाचं का, याचं एक काहीतरी स्पष्टीकरण त्यात मिळतं की एखादं संस्मरण असावं. त्याप्रमाणे संस्मरण ते एक सुरुवातीला असतं आणि त्याची उत्कटता जी आहे ती संस्मरणाची उत्कटता आहे. पण लिहित असताना दिलीप ही उत्कटता, ज्याला संस्मरणाची उत्कटता म्हणू आपण, ते काही उरत नाही. मग उरतो तो पूर्णच ज्याला वर्तमान काळ, म्हणजे लेखनातला जो वर्तमान काळ आहे तोच नंतर उरतो. मग त्यावेळी संस्मरणाची हद्द तुम्ही ओलांडलेली असते आणि कुठेतरी तुमच्या नेणिवेत फक्त ती पात्र अशी धुसरपणे फक्त वावरत असतील. पण लिहिताना ती मग अधिक स्पष्ट होत जातात आणि त्यावेळी ती काही मूळची राहत नाहीत. मग आपोआपच ती असा आकार घेत आपल्या आधीच्या ब्लूप्रिंटप्रमाणे आणि कधी ती ब्लूप्रिंट बदलत ती तयार होत नाही. मी संस्मरण जे म्हणालो ते खऱ्या खुऱ्या व्यक्तींच्या संस्मरणावर आधारलेली कादंबरी या दृष्टीने म्हणालो नाही.
तर आपण रिकलेक्शन ज्याला म्हणतो या फॉर्मचा मी विचार करत होतो. म्हणजे पण एक फरक मला दिसतोय तो असा की कोसला ही प्रथम पुरुषी निवेदन आहे कोसलामधलं. आणि डॉक्टर पवार जे म्हणाले तात्या ह्याच्याबद्दल कोसलातल्या शैलीबद्दल आणि त्यापेक्षा निराळ्या प्रकारची तटस्थ शैली आणि भाषेची विविधता जी आपल्याला पुढच्या कादंबरी चतुष्टयात दिसते, त्याचं एक कारण असं की तृतीय पुरुषी निवेदन जे असतं त्याचं परिप्रेक्षच निराळं असतं प्रथम पुरुषी निवेदनापेक्षा. आणि याला सिंपल साधं कारण जर असेल तर ते व्याकरणामध्ये शोधायला लागेल. शैलीशास्त्र हे व्याकरणावरती आधारलेलं असल्यामुळे तृतीय पुरुषीच म्हणतात ज्या अर्थाने म्हटलं जातं त्या अर्थाने काही या चतुष्टयाची रचना नाही असं मला वाटतं. मध्ये मध्ये मग अनेक पुरुषही येतात, म्हणजे पुरुषी व्याकरणातले पुरुष मग डोकावतात आणि मग बऱ्याचदा ते प्रथम पुरुषी येत राहतं. म्हणजे मोठमोठे तुकडेचे तुकडे प्रथम पुरुषी असतात, कधी द्वितीय पुरुषी असतात. असं की जी आपण विभागणी केली आहे प्रथम पुरुषी तृतीय पुरुषी ती काही फारशी मग म्हणजे मी वापरलेल्या शैलीत तरी काही टिकत नाही. कारण कुठलंही पात्र चटकन प्रथम पुरुषी होत राहतं. याच्यासाठी आपण एखादा उतारा घेऊ शकतो का? मला असं त्याचा विचार वाटतं करू शकतो. मला असं वाटतं की हा जर आता उतारा घेतला याच्यातला पहिलाच सुरुवातीचा म्हणजे याला सुरुवात आहे, बिडारला सुरुवात आहे सुदैवाने. तर बिहारचा सगळाच पहिला भाग जो आहे तोच मला प्रास्ताविकासारखा वाटतो. तो आहेच. आणि त्याच्या प्रास्ताविकाचं मी एक सुरुवातीला टिपही टाकली आहे की हे एका मेलेल्या माणसाने दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करून मग काहीतरी कर्तव्य पार पडून परत यायची एक काही योजना होती ती फिसकटली, म्हणून मग त्या दुसऱ्याच्या शरीरातूनच त्याला कायम काम करावं लागतं आहे असं एक कथासरित सागरातला उतारा आहेच. पण जो मूळ मुद्दा आपण पाहिला की तृतीय पुरुष आणि प्रथम पुरुष टिकत नाही हे याच्यावरून म्हणता येईल. की सुरुवातच पहा, झोपेत कोणीतरी मित्र दरवाजा ठोकून गेले असावेत. आता सुद्धा कोणीतरी खालून सारखा हाका मारतोच आहे. पण उंच उशीवर मान खांदे टेकवून शेषशाही नारायणासारखा सकाळपासून झोपलेला तो उठत नव्हता. तिकडे भयानक कशाचा कशात मेळ नाही अशी स्वप्निक झोप प्रचंड वेगानं गरगरून निघून गेलेली. आता इथून एकदम आपण तृतीय पुरुषातून प्रथम पुरुषात कुठे शिरतो हे लक्षात येत नाही. तिकडे भयानक कशाचा कशात मेळ नाही अशी स्वप्निक झोप प्रचंड वेगानं गरगरत निघून गेलेली. आणि आत्ता हळूहळू सरपटत अंगावर येणारी जाग, पलंगावरून समोर खिडकीत झुलणारी पिंपळाची मोठी फांदी, मागे पानांमधून ढगांची पांढरी चादर आणि सुटं होत पुन्हा कायम गडद राहणारा आभाळ, ही अशीच खोली, अशीच उंच उशी, सगळे आवाज गायब करून हा असाच स्थिर फोटो जर कोणी काढून ठेवला तर त्याला तोड नाही. भयानक गोठवून टाकलेली अवस्था, मागचं पुढचं सगळं छाटून टाकून निव्वळ असा निश्चल फोटो, आता उठावं असं हा पुन्हा स्वतःशी म्हणून परत तृतीय पुरुषी प्रथम पुरुषी आणि मधून ती द्वितीय पुरुषी संवाद असेल तिथे होत राहते. म्हणजे आपल्या भाषेतली जी व्याकरणाच्या सवलती असतील त्याचा जास्तीत जास्त वापर करणं हे कादंबरीत शक्य असतं. कारण मी म्हटल्याप्रमाणे तो कादंबरीचा आकार ह्या सगळ्या गोष्टींना मोकळं सोडणारा असतो. म्हणून मात्र ते याचा अर्थ की ते पूर्णच मोकळं सोडून काही लिहित सुटणं असा होत नाही, तर त्याला पुन्हा व्याकरणाच्या मागचं जे काही व्याकरण असेल ते पुन्हा लागू होतच. नेमाडे, बिढारच्या भाषेचा वेगळेपणा आपण लक्षात घेतला, पण अनेक वाचक ज्यांना कोसला आवडलेली आहे तितकी बिढार आणि पुढच्या कादंबऱ्या आवडलेल्या नाही असं म्हणतात. आणि त्या कादंबरीचंही रूप आलेलं नाही असंही काही जण आक्षेप घेतात. तर या संदर्भात तुम्हाला हे मलाही बऱ्याचदा जाणवत गेलं आहे की कोसला लिहिली ती काही कोणाला म्हणजे या अशा पद्धतीच्या विचारणाऱ्या लोकांना ती काही आवडली नव्हती. मग बिढार लिहिली तेव्हा ती कोसला जास्त चांगली असं म्हणायला लागली. मग बिढार आवडावी म्हणून कदाचित मी जरीला लिहिली, त्यामुळे मग बिढार आवडायला लागली. मग झूल लिहिल्यावर तर आधीच्या सगळ्यात चांगल्या होत्या पण झूल काही बरोबर नाही असं ते होत गेलं. आता झूल आवडायचा काय मार्ग आहे हे तुम्हाला कळलाच असेल की पुढचं काहीतरी लिहिलं पाहिजे. पण ही काही मला खऱ्या वाचकाची समस्या वाटत नाही, कारण ती लेखकाची समस्या कधीच नव्हती. कारण अनेक वर्षानंतर जेव्हा तुम्हाला काहीतरी लिहावंसं वाटतं ते तुम्ही लिहिलेलं असतं आणि त्याच्यात तुम्ही वाचकांच्या बऱ्याच गोष्टींमध्ये सहभागी होत असता, तेव्हा त्यांना असं वाटायची काही गरज नाही. कारण नवे प्रॉब्लेम्स, नव्या गोष्टी ज्या पूर्वी कुमारवयातल्या मुलांना असायच्या, त्यानंतरच्या तरुण कार्या मुलांच्या आल्या, त्याच्यानंतर लग्न करणाऱ्या मुलांच्या आल्या, करू पाहणाऱ्या मुलांच्या आल्या, ह्या गोष्टी माझ्या मते मला नवीनच होत्या. आता अर्थात मला तर नवीनच राहणार,
परंतु इतरांनाही त्या तशा नवीन म्हणूनच दरवेळी येतात त्यांच्यासमोर, तेव्हा त्यांना असं वाटू नये असं मला वाटतं. आणि असं वाटलं तर अर्थात त्याच्यात भाषेचा तोच पणा, कदाचित जो चटकदारपणा एखाद्याला वाटला असेल तो असावा दरवेळी, आणि मग एक प्रकारे एक टाकसाळच सुरू करावी नाटकांची किंवा कादंबऱ्यांची, काही लोक करतात तशी टाकसाळ काही सुरू करणं काही मला जमलं नाही, कारण ते काही बरोबर नाही. नाण्यांचा तुटवडा लक्षात घेऊ नये म्हणून एक आपल्याला दरवेळी जसं जाणवत गेलं तसं प्रामाणिकपणे लिहित जाणं, आणि अगदी म्युझियममध्येच आपलं काही ठेवायला पाहिजे असं नाही, तर प्रत्येक कादंबरी तुमची सुंदर आणि देखणी असायला पाहिजे असंही काही त्याच्यामागे नाही. फक्त ती आपण आपल्या सृजनशीलतेच्या अडचणी लक्षात घेत पार करत राहावी. या कादंबरी चतुष्टयामध्ये आशयाची मुख्य सूत्र जी आहेत ती काय प्रकारची आहे? आजच्या तरुण मुलांचं एक ज्याला प्राक्तन म्हणून तसंच झालेलं आहे की नोकरीसाठी, कामधंद्यासाठी कुठेही नव्या ठिकाणी जाणं, मग नव्या ठिकाणी येणारी उत्सुकता आणि धडधड पहिल्याच वेळी एखाद्या ठिकाणी जाण्याची, आणि मग ते सोडावं लागताना येणारा एक सावट, ह्या एक प्रकारच्या ध्रुपदासारख्या आपल्या आयुष्यातही विशेषतः तरुण मुलांच्या उमेदीच्या काळात घडत असतात. त्याची ती लय भाषेत आणि कादंबरीच्या रूपाने अशी व्यक्त करता येते. म्हणजे आता तू संगीताचंच रूप घेऊन बोललास तर हे चतुष्टय जे आहे कादंबऱ्यांचं, याचा एकत्र विचार करताना आपल्याला ह्या लयी शोधणं भाग आहे, हे तर उघड आहे. परंतु त्या काही आपण रूपवादी लोकांप्रमाणे लयी शोधणार नाही, तर त्या लयी शोधताना आपण त्या लयींचा आणि आशयसूत्रांचा संबंध आहे तो एकत्रितरित्या घेऊ. म्हणजे जसं स्वर आणि बोल आणि लय या तिन्ही गोष्टी आपण एकजीव बघितल्या तर ते संगीताची समज होते, आणि सुट्या सुट्या काढल्या तर ती तितकीशी काही चांगली समज होत नाही. तसं कादंबरीमध्ये आशयसूत्र आणि शैली ह्या वेगळ्या करायला लागलो आपण तर पंचायत होते हे आपण पाहिलंय. मराठी समीक्षेची तर झालेलीच आहे, निरंतरच पंचायत झालेली आहे, आणि तिला करुणास्पद आता स्वरूप प्राप्त होत चाललेलं आहे. तर त्या दृष्टीने एक असं विचारायचं की आशयसूत्रांमध्ये ही लय काय प्रकारची आहे? आशयसूत्र जी मगाशी म्हटल्याप्रमाणे गुणसूत्रासारखी मला असं वाटतं त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे असतातच ती, आणि भाषेच्या द्वारे मग तो लेखन वंशात ती पसरवत असतो. म्हणून ही गुणसूत्र वेगवेगळ्या समन्वयानी, वेगवेगळ्या विरोधानी अशी कधी हा रंग, कधी तो रंग, कधी केस, कधी कुरळे तर कधी सपाट, कधी त्वचेचा रंग हा तो, अशा पद्धतीने ती आशयसूत्रांना प्रकट करत राहतात. म्हणजे एका लेखकाचं कुठलंही लेखन मला असं वाटतं या सगळ्या गुणसूत्रांनी बांधलेलं असतं. प्रगल्भ माणसाचं जीवन हे नेहमीच जास्त कंटाळवाणं असतं, करमणूककारक नसतं. त्यामुळे कोसलापेक्षा जास्त प्रगल्भ विषय हा जास्त कंटाळवाणा काही वाचकांना वाटला तर त्यातही मला विशेष नवल वाटत नाही. हा एक विषय प्रमुख सूत्र आहेच, परंतु इतर अनेक सामाजिक अशा प्रकारचे सूत्र, आशय सूत्र आलेली आहेत. उदाहरणार्थ शिक्षणाचं क्षेत्र हे कसं भ्रष्ट झालंय, दूषित झालंय. आपला व्यवसाय प्रामाणिकपणानं न करणारे लोक कसे आहेत, आणि इथं या नायकाचं जुळत नाही असं एक आपल्याला दिसतं. ते जुळत नाही याचं कारण त्याची वैयक्तिक नैतिकता. तर वैयक्तिक नैतिकतेचा निर्देश किंवा विवेचन नेमाड्याने आपल्या समीक्षात्मक लेखनातही केलेलं आहे. तर ही मला असं आपल्याला विचारावंसं वाटतंय की ही वैयक्तिक नैतिकतेची कल्पना ही काही पाश्चात्य साहित्यातून, सार्थसारख्याच्या आपण आत्मसात केली का, त्याचे मुळं ही आपल्याच संस्कृतीत, वाङ्मयीन संस्कृतीत आपल्याला आढळलेली आहे. जर आता क्रमांक जर लावला आपण कुठल्याही मराठी माणसाच्या वाचनाचा, तर मला वाटतं सार्थचा नंबर फारच नंतर येईल, कारण आपण आधी वाचतो तुकाराम, नामदेव, आणि असे वाचत आपण नंतर सार्त्र वगैरे वाचतो. असं होत असेल कदाचित की सार्त्र वाचल्यावर आपल्या लक्षात येत असेल की असं काहीतरी होतं, परंतु ही नैतिकतेची बीजं आपल्या सगळ्या मराठी कवींमध्ये पहिल्यापासून आहेत. आणि आपल्याकडे कवी मोठं होणं
हे त्याच्या नेहमीच्या वैयक्तिक नैतिकतेशी जोडलेलं असतं. कारण आपले कवी अशा गोष्टींना भीक न घालणारे आणि आपलं काम चोख करणं, नीट करण्याची आपल्याकडे परंपराच ती मराठी समाजाची आहे. आता ती हिंदुस्थानच्या राजकारणात कदाचित महाराष्ट्राला घडलेला शाप म्हणून म्हणता येईल, परंतु आपापली कामं नीट करणं आणि चोख करणं हे निदान आजपर्यंत आपल्या संस्कृतीत आहे. आणि ते साहित्य म्हणून आजच्या कुठल्याही कादंबरी म्हणा, कविता म्हणा, कथा म्हणा, म्हणजे बदा कथा लिहिणं दिवाळी अंकात हे सुद्धा काही ह्याला जुळत नाही. पण एक 4 कथा चांगल्या लिहिणं ही मी एक नैतिकतेचंच उदाहरण म्हणतो. कारण तुम्हाला जे सांगण्यासारखं असेल ते तेवढ्या प्रकारात ते चोखपणे येऊन जातं. म्हणून हा नैतिकतेचा मुद्दा बराचसा आपल्या परंपरेत आहे, विशेषतः साहित्याच्या परंपरेत आहे असं मला वाटतं. तसा जर असला तर मग तुम्ही कोणी असंही म्हणू शकेल की तू तुझ्या कादंबऱ्यांमध्ये विशेषतः बिढार आणि समीक्षेमध्ये अगदी सुरुवातीपासून लेखकाचा लेखकराव कसा होतो इथे, जर लोक आपलं नेमून दिलेलं काम चोखपणे करतच असले तर तशा तऱ्हेचा लेख लिहिण्याची पाळी तुझ्यावर आली नसती. किंवा बिडारमध्ये मराठी वाङ्मयीन संस्कृतीचा कोतेपणा हा दाखवण्याची आणि अधोरेखित करायची पण पाळी आली नसती. तेव्हा हे काय म्हणणं कसं खरं नाही ते असं की महाराष्ट्रातले लोक आपलं काम चोखपणे ते करतात. अशा करता दाखवावं लागलं की अधूनमधून ह्या गोष्टींना उजाळा येणं आवश्यक असतं. आणि बिहारमधली जी वाङ्मयीन संस्कृती आहे ती अशा करताच आहे की पूर्णपणे वाङ्मयीन संस्कृतीला जोपासणं आपल्या आजच्या समाजात दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. म्हणजे तुम्ही पोस्टात नोकरी करावी आणि तिथे न बसता घरी बसून दिवाळी अंकाकरता कथा लिहाव्या किंवा रेडिओत नोकरी करून महाराष्ट्रभर हिंडावं किंवा कुठेतरी कॉलेज विद्यापीठात नोकऱ्या करून तिथे काम न करता घरीच लिहित बसावं, हे काही याच्यात या अशा पद्धतीच्या चोखपणात बसत नाही. कारण आपलं जे आपण काम घेतलेलं असतं ते पूर्णच आपल्याला पुरतं. याच्या जोडीनं मला ते देशीपणाच्या मुद्द्याबद्दल विचारावंसं वाटतं. कारण तुम्ही मांडलेला देशीपणाचा मुद्दा अन्य काही लेखक समीक्षकही हल्ली वापरायला लागलेले आहेत, परंतु त्यांचा आणि तुमचा अर्थ हा काही एक नसावा असं वाटतं. नाही, मी देशीपणाचा अर्थ इतर काही लोक वापरत असतील कोणत्या अर्थाने ते मला माहित नाही, परंतु एक लेखक उदाहरणार्थ देशीपणाचा ग्रामीणपणाशी संबंध लावतात. ते मला अजिबात ते तसं काही समीकरण नाही हे सांगायची. ग्रामीणपणा काही देशीपणात बसत नाही. कारण ग्रामीण लोक जास्तीत जास्त परदेशी पद्धतीने विचार करू शकतात किंवा शहरी लोकही जास्तीत जास्त देशी पद्धतीने विचार करू शकतात. तेव्हा हे काही म्हणजे घरांची संख्या हे काही देशीपणाचं गमक होत नाही. देशीपणा याचा अर्थ तुमची मुळं ज्या परंपरेत आहेत किंवा ज्या प्रदेशात आहेत किंवा ज्या भाषेत आहेत ती प्राथमिक म्हणून समजणं आणि मग तुम्ही झाडं जशी पानांच्याद्वारे बाहेरून काही घेतात ते घेणं हे वेगळं. त्याला इतर कशाचंही मग काही बंधन नाही, परंतु तुमची मुळं घट्टपणे तुमच्या परंपरेत तुमच्या मातीत आधी असली पाहिजे आणि मगच तुम्हाला हे बाहेरचं सगळं पेलवेल. म्हणजे देशीपणाचा संबंध सांस्कृतिक पर्यावरणाशी आणि विशेषतः प्राथमिक पातळीवरती भाषिक पर्यावरणाशी आहे. आणि तो पुन्हा नुसताच पर्यावरणाशी नाही तर आपल्या एकूण संस्कृतीच्या वाढीशी त्याचा संबंध आहे की ती वाढणं याच्यासाठी त्याची मुळं जास्त खोल जाणं आणि जास्त पक्की असणं आवश्यक आहे. त्याच्या फांद्या मोठ्या असून काहीच उपयोग नाही, तर त्याची मुळं जास्त पक्की झाली पाहिजेत असा त्याच्या मागे याच्यावर एक संबंध लेखही मी लिहिलेला आहे. त्यामुळे त्याच्यात मी स्पष्टच हे सांगितलं आहे की आपल्या भूमीशी पहिल्यांदा आपलं नातं असलं पाहिजे, नंतर दुसऱ्या इतर गोष्टींशी. मग ह्या संदर्भात एक आणखी निराळा प्रश्न थोडासा आडवणाने विचारता येईल तो असा की आता कादंबरीकार म्हणून तू विदेशी साहित्य तर वाचलेलं असशीलच, आता इंग्रजी तू शिकवतोस, भाषाशास्त्रही शिकवतोस आणि शिवाय काही काळ तू विलायतेतच मुक्काम सुद्धा केला होतास. मराठी शिकवलं वगैरे किंवा तिथे आपल्या बिया मुळे तर काय म्हणता येत नाही पेरण्याचा प्रयत्न केला. पण त्या दृष्टीने असं विचारायला लागेल की कादंबरी हा जो घाट आहे साहित्याचा त्याचा विचार करताना संपूर्णपणे मराठी परंपरेतून तू कादंबरीचा ची कल्पना घेतली की कादंबरीची संकल्पना तुझी तयार होण्यासाठी तू वाचलेल्या आणि तुझ्यावर ज्यांचा प्रभाव पडला अशा विदेशी लेखकांचा परिणाम झाला? आता ही कादंबरी ज्या पद्धतीने आज ज्या
वाङ्मय प्रकाराला आपण कादंबरी म्हणतो त्याची ठळक काही वैशिष्ट्य कोणाला दाखवता येत नाहीत, कारण त्याच्यात 7, 8, 10 खंडांमधून जाणारे भाग ही कादंबरी असते. एक छोटीशी एक 100 पानीसुद्धा सिद्धार्थासारखी कादंबरी असते, किंवा डोस्टोस्की टाईप कादंबऱ्या असतात, किंवा गोडसे भटजीच्या प्रवास वर्णनासारखी सुद्धा कादंबरी असते. तेव्हा हे सगळे कादंबरीची स्वरूपं म्हणून पाहता येतील. आणि कादंबरीची वाढ ही अशीच वेगवेगळ्या टप्प्यांनी झालेली दिसते आणि परत परत लोक जुन्या टप्प्याकडे जात असतात. त्याचं मुख्य एकच कारण असतं की एक मोठा भाषिक पट कादंबरीत मांडता येणं आवश्यक असतं. आणि सुदैवाने आपल्याकडे बखरकारांनी म्हणजे मोहिकावतीच्या बखरीपासून तर पानपतच्या बखरीपर्यंत सर्व लोकांनी अशा पद्धतीचे प्रकार हाताळलेले आहेत. त्याला कादंबरी म्हणून मी बऱ्याचदा वाचलो अजूनही, किंवा लीळाचरित्रापासूनचे वेगवेगळे गद्य प्रकार जे आपण वाचतो तोही एक असाच कादंबरीसारखी रचना प्रकार आहे. आता कादंबरीला आपण परदेशी साहित्य वाचून त्याच्यात म्हणजे एक बुटाला पॉलिश देतो तसा फरक होईल थोडाफार, इथे चांगलं दिसेल, परंतु तुमचा बूट मात्र मूळचाच पायाशी असला पाहिजे असा त्याचा, म्हणजे मुळाशी आता काही म्हणता येणार नाही, पण पायाशीच तो बूट असला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला पॉलिश वगैरे कुठून काय करायचं कसं करायचं हे मुद्दा वेगळा, परंतु तो तुमचाच असला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाही, पण मी विचारला प्रश्न तो निराळा होता, त्याला थोडंसं डावलून गेलंय उत्तर असं मला वाटतं अजून सुद्धा. एका मुलाखतीमध्ये तू असं चंद्रकांत पाटीलला मला वाटतं सांगितलं होतं, आणि ती मुलाखत छापलेली सुद्धा आहे, की उदाहरणार्थ विदेशी लेखकांचा तुमच्यावर झालेला पडलेला प्रभाव याविषयीच प्रश्न होता, तेव्हा त्यात होमरचा उल्लेख होता, मला वाटतं ते आवडीचे काफकाचा उल्लेख होता, ते आणि दोस्तोयेव्स्कीचा होता. ते आवडीचे आता लेखक आवडीचे लेखक असं म्हटल्यानंतर त्या आवडीच्या लेखकांचं काहीतरी आकारमान असेलच की नाही तुझ्या मनानुसार, हो आहे. की बुवा नासी फडके आणखीन काफका यांच्यात श्रेष्ठ कोण असं जर विचारलं तुला काहीतरी उत्तर देता येईल. हो, हा, ते गृहीत किंवा बाबा कदम आणि होमर यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण, हो, याचंही उत्तर देता हे गृहीतच येईल. आहे. आता हे जे आपण तरतम भाव याच्या ज्या कल्पना असतात, कॅनन्सच्या कल्पना असतात, किंवा आपल्या त्या फॉर्म मधल्या अचिव्हमेंट बद्दलच्या कल्पना असतात, ह्यात काही देश परदेश वगैरे असं असतं का की नसतं? असं असतं. ते अशा अर्थाने की जोपर्यंत तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करायला लागता, म्हणजे होमर वाचायला लागता किंवा काफका वाचायला लागता, तोपर्यंत तुमची साहित्याची धारणा पक्की झालेली असते. आणि मग तुम्ही या गोष्टींना मी म्हटल्याप्रमाणे पॉलिश करण्यापुरतं फक्त वापरू शकता. पण तुम्ही जन्मल्याच म्हणजे होमरच तोंडात घेऊन कोणी जन्मला किंवा काफकाच कोणी लहानपणी वाचला असं कधी घडत नाही. म्हणून तुमची साहित्यिक व्यक्तिमत्व तुमच्याच भाषेतच आधी ठरतं. शेवटचा प्रश्न असा विचारावा वाटतो की मराठी समकालीन कादंबरी जी आहे त्याबद्दल तू काय म्हणशील? त्यातल्या म्हणजे कोण कादंबरीकारांना तू महत्त्व देशील? मला एक भाऊपाध्ये पहिल्यापासूनच म्हणजे मी कादंबरी लिहित आलो तेव्हापासून भाऊपाध्ये एक श्रेष्ठ कादंबरीकार वाटत आला. नंतर मला अशी ठळक कादंबऱ्या अशा अनेक सांगता येतील की ज्या शिदोरी ही मला एक अत्यंत उत्कृष्ट कादंबरी वाटते. नंतर अलीकडे अनंत कदम यांच्या पहिल्या 2-3 कादंबऱ्या अत्यंत उत्कृष्ट आहेत. नंतर रोबो एक चांगली कादंबरी आहे. अशी बरीच उदाहरणं अलीकडच्या काळात दिसतात. परंतु आधीच्या काळात म्हटलं तर साने गुरुजी सोडले किंवा आणि चिवी जोशी सोडले तर मला काही म्हणजे बनगरवाडी वगैरे तुला महत्वाची बघ कादंबरी? बनगरवाडीवर बराचसा लघुकथेचा प्रभाव आहे आणि लघुकथेचा मला फार वावडा आहे, म्हणून मला ते काही इतक्या ह्या पातळीपर्यंत आणावीशी वाटत नाही. काही लेखक लेखन व्यवसाय हा पूर्ण वेळेचा व्यवसाय म्हणून करतात, तर ते काय लिहित असतील मला काही समजत नाही. पूर्ण वेळ लिहित असतील म्हणजे अनुभव वगैरे ते कुठून घेत असतील की, आणि मला तर असं वाटतं की नुसत्या कल्पना तर बसल्या बसल्या आपल्याला टिळकांनी म्हटल्याप्रमाणे एक डब्बू पैशाची अफू घेतली की खूपच कल्पना सुचतील, परंतु ते काही आज लिहिण्याचं गमक समजलं जात नाही. आज म्हणजे वस्तुस्थिती वस्तू ह्याच हल्ली लिहिण्याचं केंद्र केलेलं असतं. कल्पना हे काही हल्ली केंद्र म्हणून विशेषतः कादंबरीत तरी काही समजलं जात नाही. त्यामुळे नोकरी न करता लिहिणं म्हणजेच बरंचसं, म्हणजे जो नोकरी करू शकत नाही नीट तो लिहूही नीट शकत नाही असं एक मला वाटतं. कारण जे काय करायचं ते
जीव ओतून म्हणजे संतापून करा तुम्ही किंवा काही करून, पण त्याच्यात जीव लावून करणं ही जी आपली पद्धत आहे ती आवश्यकच आहे. ती लेखकाचा एक मला वाटतं प्राथमिक शिस्त म्हणून ती त्याला आवश्यक आहे. आतापर्यंत तुम्ही कविता लिहिलेल्या आहेत. लघुकथेबद्दल तुमचं फार वाईट मत असून एक दोन नमुन्यादाखल कथाही लिहिलेल्या आहेत, कादंबऱ्या तर लिहिल्याच आहेत. पण मग एखादं नाटक वगैरे लिहिण्याची काही कल्पना आहे का? हा वाङ्मय प्रकार नाटक हा शब्द जरी म्हटला की मला जे उडुडी भरते नाटकांची ती मला त्यामुळे जरा पण मी असं ऐकलं होतं, म्हणजे मागे तुझ्याकडूनच कळलं होतं की दुसऱ्या बाजीरावावरती एक नाटक लिहायचं म्हणून तू सामग्रीची जमावजमाव पण केलेली होती. पण आता ते पेशवाईचीच मराठी साहित्यात इंडस्ट्री झाल्यानंतर तू ते घाबरून ते थांबवलंस की? तसं नाही घाबरलो, परंतु त्याला अजून बरीच सामग्री जमावी लागेल, कारण ते खऱ्या अर्थाने ज्याला आपण तमाशा असं म्हणू तसं ते झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि लोक तमाशा करायचं सोडून नाटकं का लिहित आले हेही काही मला अजूनपर्यंत कळलेलं नाही, कारण तमाशा हा स्पेस आणि टाईमवर एवढे परिणाम करणारा वाङ्मय प्रकार असताना वगासारखा आपण नाटकं का लिहित आलो आणि करत आलो हे काही माझ्या अजून लक्षात आलेलं नाही. म्हणजे जे होणार ते बरंचसं आपल्या अशा परंपरेशी जुळणारं होईल. तर परंपरेविषयी ज्या नेमाडे आता आपल्याला सांगत होते ती परंपरा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही मराठी भाषेची परंपरा आहे, मराठी साहित्याची परंपरा आहे, मराठी संस्कृतीची परंपरा आहे. आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अव्वल इंग्रजीपासून थेट आतापर्यंतच्या काळामध्ये ही परंपरा पुष्कळांशी विस्कळीत झालेली आहे, पुष्कळांशी क्षीण झालेली आहे, पुष्कळांशी आपण तिला विसरत चाललेले आहोत. आणि जो देशीयतेचा किंवा देशीपणाचा मुद्दा नेमाडे मांडतात तो वस्तुतः जगातल्या कुठल्याही साहित्याच्या सार्वभौम देशीपणाचा मुद्दा आहे. तो एखाद्या स्थानिक चळवळीचा द्योतक नाही, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. नेमाड्यांची पुष्कळ बोलता येण्यासारखं आहे. आणि आम्हाला जे बोलायचं होतं मला आणि पवारांना त्यापैकी जेमतेम 25% आम्ही बोलू शकतो. 75% आणि आणि नेमाडे जरी आमचे मित्र असले तरी आम्ही त्यांची मुलाखतच नुसती नव्हे तर उलट तपासणी त्यांची घ्यायची असं ठरवलेलं होतं. आणि त्याप्रमाणे ते चावडीवर हजर सुद्धा झाले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतोच. पण आमच्या हातून काही कसूर झाली असेल तर ती अशी की जे प्रश्न विचारायला पाहिजे होते त्यातले पुष्कळसे राहून गेले. परंतु ह्याची उत्तरं नेमाडे देतीलच, कारण की नेमाडे कादंबरी लिहून आणखीन एक सणसणीत उत्तर देणार आहेतच. लवकरच हिंदू लिहून होईल तेव्हा. आणि शिवाय नेमाड्यांनी आपण नाटक लिहिणार असल्याचं कबूल सुद्धा करून टाकलेलं आहे. तेव्हा ही आनंदाची बातमी आहे. आणि आपण त्यांना शुभेच्छा चिंतून आता त्यांचा निरोप घेऊ.